म्हणतात देवानं संतांच्या पाया पडावं, असा काय अधिकार आहे संतांचा? बैसोनी पाण्यावरी वाचावी ज्ञानेश्वरी चरित्र हे सगळ्यांना माहित आहे, पण माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे गड्या, वाईट वाटून घेऊ नका, राग मानून घेऊ नका. प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले, पण हल्ली आम्ही कीर्तन ठेवताना आम्ही कीर्तनकाराची जात बघून कीर्तन ठेवतो. भाऊ बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, या जगाच्या पाठीवरती ज्ञानेश्वरी वाचून आणि ज्ञानेश्वरी ती स्वतःच्या छातीवरती ठेवून जर कुणाला मरण आलं असेल तर ते फक्त भगवान बाबा आहेत. ज्ञानेश्वरी छातीवरती ठेवून त्या विद्वान पुरुषाला मरण आलं, पण त्यांच्या संगतीमध्ये 18 पगड जातीचे व्यक्ती होते गड्या. प्रत्येक जण भाऊ बाबांच्या संगतीमध्ये कथा कीर्तनामध्ये दंग होता. बरं, संतांना त्रास काही कमी झाला का? नाही झाला गड्या. एका अवयवावरती संशय घेतला तर ते अवयव कापून टाकलं, याच्या पलीकडे आणखी काय सांगणार? आणि जिथे रक्त पडलं, इतिहासात नोंद आहे, जिथे रक्त पडलं तिथून साक्षात तुलसी मातेचं उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. मला सांगा, ज्यांचं रक्त एवढं पवित्र आहे त्यांचा देह किती पुण्यवान असेल आणि त्यांच्या पुण्यवान मुखातून आलेले शब्द किती अनमोल असतील.